तुम्हाला नाचायचं आहे ना, भरपूर नाचा, भरपूर नाचा. कोणी तिथं प्रतिबंध घातलाय मला सांगा ना. अरे नाचायचंच असेल तर हरिपाठात नाचावं, भरपूर नाचावं, भरपूर. मी कालच संध्याकाळी एक वाक्य बोलून गेलो कीर्तनामध्ये भिवंडीतल्या, की माणसानं अशा ठिकाणी नाचावं, ऐका हां, माणसानं अशा ठिकाणी नाचावं की जिथं नाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चात्ताप करावा लागणार नाही. पटलं तर पहा. ते फारच आकस्मित होतं हे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी माणसं नाचत नाहीत असं नाही, आणि नाचल्यानंतर लोकांना आनंद मिळत नाही असंही नाही, पण तो आनंद तेवढ्या रात्रीपुरताच टिकतो, हे दुर्दैव आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चात्तापाशिवाय हातात काहीच नसतं, त्याच्या काहीच नसतं. म्हणून अशा ठिकाणी नाचायचं की जिथं नाचल्यानंतर कधीच पश्चात्ताप होणार नाही, कधीच नाही. तिथं नाचल्यानंतर किंबहुना आपल्या अंतःकरणामध्ये जी ऊर्जा निर्माण होईल की नाही, ती ऊर्जा कमीत कमी अजून काही दिवस तो आनंद आमच्या अंतःकरणात ठेवत ठेवेल अशा ठिकाणी नाचायचं. म्हणजे कुठं? वारीत नाचा, हरिपाठात नाचा, कीर्तनात नाचा. अरे ज्यानं वारकरी संप्रदायामध्ये अथवा कोणत्याही पंथामध्ये असावं, पण भजनाला ज्यानं जवळ केलेलं आहे ना, त्याला मात्र तुकाराम महाराजांनी गौरवितच केलेलं पाहायला मिळेल. विठ्ठला विठ्ठला.